दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। प्रकाश दरेकर हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत, मात्र त्यांच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आला आहे। वॉर्ड क्रमांक 3 मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 3 मधनं ही मोठी अपडेट आहे। तटकरे गटाच्या उमेदवाराकडनं प्रकाश दरेकर यांच्या विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। आमची 7000 मतं कुठे गेली असा सवाल तटकरे गटाकडनं करण्यात आलेला आहे आणि हा आक्षेप मांडत त्यांनी दहिसर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भाजपचा जो विजय झालेला आहे भाजप उमेदवाराचा त्याविषयी आक्षेप नोंदवलेला आहे। प्रकाश दरेकर यांचा या ठिकाणाहून विजय झालेला आहे, जे प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत आणि त्यांच्याच विजयावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। तटकरे गटाकडनं सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। आमची 7000 मतं कुठे गेली असं म्हणत तटकरे गटानं या विजयावरती आक्षेप घेतलेला आहे। मुंबईमधनं ही अपडेट आपण पाहतोय। एकीकडे मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षानं एकदम चमकदार अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यातच वॉर्ड क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जो विजय झालेला आहे त्या विजयावरती आता आक्षेप घेण्यात आला। त्यामुळे आता याचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे मुंबईतल्या भाजप मुख्यालयामध्ये भाजपच्या वतीनं या ठिकाणी विजयोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। कारण 4 वाजता या ठिकाणी भाजपच्या मुख्यालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विजयाचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे। भाजपचे नेते या ठिकाणी मुंबईतल्या मुख्यालयामध्ये पोहोचत आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत। आता प्रतीक्षा अर्थातच सगळ्यांना आहे ती मुख्यमंत्री फडणवीसांची।